नमस्कार अमरावती. सर्व पत्रकारांचं आयटी कृती समिती आयटी पार्क हे स्वागत करतो. मंचावर सध्या उपस्थित आमच्या कृती समितीचे एक प्रमुख नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते, तसेच HVPM विदर्भ शैक्षणिक संस्था आणि नरसंवाद शैक्षणिक संस्थांमध्ये पदाधिकारी असलेले माझे मित्र वैभव खांडेकर उपस्थित आहेत. त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. या स्वप्नाने बघितलं होतं की अमरावतीमधील जे सुशिक्षित तरुण आहेत, विशेषतः उच्च शिक्षित पदवीधर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेले तरुण आहेत, आपल्या अमरावती रिजनमध्ये 25,000 मुलं दरवर्षी पास होतात. तांत्रिक शिक्षण घेतलेले जे IT असेल, पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा IT क्षेत्राशी निगडीत विविध अभ्यासक्रम असतील. आणि या 25,000 पैकी 500 मुलांनाही अमरावती रिजनमध्ये रोजगार मिळत नाही. सगळेजण मुंबई, पुणे, बेंगलोर म्हणजे बाहेर जातात, हैदराबाद. तर त्यांच्यासाठी अमरावतीमध्ये IT पार्कची आवश्यकता होती. आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आली ज्यावेळी अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क झाला आणि तिथे 13 मिल सुरू झाल्या. त्याच्यामध्ये 10 ते 15,000 लोकांना रोजगार मिळाला, तरुण तरुणींना. आणि तिथे बघितलं तर ते सगळे 10वी 12वी पास नापास आणि ITI झालेले मुलं मुली आहेत. त्यामुळे उच्च शिक्षित मुला मुलींना तिथे रोजगार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे IT क्षेत्रामध्ये जे झालेले आहेत ते सगळे बाहेर असल्यामुळे म्हातारे आईबाप अमरावतीला आणि उच्च शिक्षित तरुण तरुणी बाहेर, हे जे चित्र अमरावतीचं तयार झालं होतं ते बदलण्याची गरज होती. ते लक्षात घेऊन माझ्या नेतृत्वात एक मिशन IT पार्क ॲट अमरावती IT कृती समितीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये आणि आजच्या 3 वर्षापूर्वी झाली. आणि त्या कृती समितीमध्ये मी जे सांगितलं ते सर्व आम्ही त्याच्या बैठकी झाल्या. आणि सगळ्यात पहिली बैठक 8 डिसेंबर 2023 रोजी बंधू इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये झाली. त्यामध्ये अमरावतीमध्ये जितक्या IT इंडस्ट्रीज आहेत आणि उद्योगाच्या वेगवेगळ्या असोसिएशनचे अध्यक्ष अशी ती बैठक झाली. सगळं टेक्निकल असल्यामुळे त्याचा तुम्हाला हे दिलेलं आहे. म्हणजे मी आतापर्यंत जे सांगितलं ते तुम्ही घ्या. याच्यामध्ये फक्त मुद्दे दिलेले आहेत. हे मुद्दे आहे फक्त. या मुद्द्यामध्ये एक डिजिटल कनेक्टिव्हिटी हा विषय टेक्निकल, दुसरा वीज पुरवठा आणि पॉवर बॅकअप हा अत्यंत महत्वाचा विषय असतो. त्यामुळे तिथे एक्सप्रेस फीडर आणि स्वतःचं सबस्टेशन आवश्यक असतं. तर ते तिथे असलं पाहिजे. म्हणजे याच्यासोबत ते डेव्हलप केलं पाहिजे अशी आमची दुसरी मागणी आहे. त्याच्यात तिसरं डेटा सेंटर आणि क्लाउड रेडी सुविधा. जे आता आपण ऐकतो की गुगल 15,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करते आंध्रमध्ये, ती कंपनी 10,000 कोटी तिकडे इन्व्हेस्टमेंट. हे डाटा सेंटर खूप महत्वाचे असतात. तर डाटा सेंटर शिवाय पुढची डेव्हलपमेंट होत नाही. त्यामुळे डाटा सेंटर असलं पाहिजे. एकदम 10,000 कोटी नसलो तरी पण आपल्याला अमरावतीला जेवढं आवश्यक आहे तेवढं डाटा सेंटर असलं पाहिजे. सायबर सुरक्षा, सेंट्रलाइज फायरवॉल आणि त्या सगळ्या व्यवस्था तिथे असल्या पाहिजे. स्मार्ट बिल्डिंग ऑटोमेशन आणि प्लग अँड प्ले सुविधा म्हणजे ताबडतोब आम्ही चालू करू शकलो पाहिजे. 7वा मुद्दा कौशल्य विकास, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि भविष्याची तयारी. जवळजवळ 8 मुद्दे आम्ही दिलेले आहेत. टेक्निकल आहेत, हे थोडेसे तुम्ही समजून घ्या.